इस्कॉन लखनौ आणि इथं मोठी गोशाळा आहे, गाई इकडे आहेत आणि इथे बघतो आपण की इथे किती सारं शेण आहे, एवढं सारं शेण गोबर ठेवलेलं आहे. तर हे गोबर जे आहे, शेण आहे, याचा खूप सारा उपयोग होतो. सगळ्यात पहिलं आपल्याला माहिती की गावामध्ये या शेणाचं काय करतात, गौऱ्या, आणि या गौऱ्या ज्या आहेत त्याच्यापासून जे आपण भोजन बनवतो, ते गौऱ्या आपण चुलीमध्ये टाकल्या आणि त्याच्यावरती जे स्वयंपाक करतो तो सगळ्यात बेस्ट आणि चवदार स्वयंपाक. त्याचप्रमाणे गोबरपासनं आपण धूप बनवू शकतो. जेव्हा धूप बनवतो ती भगवंतांना अर्पण केली तर भगवंत खुश होतात. की गोबरची धूप सगळ्यात बेस्ट असते. शेणाच्या ज्या गौऱ्या आहेत आणि त्याचबरोबर लिंबाचा पाला एकत्र मिक्स करून त्याला जाळलं, तो धूर पसरवला तर घरामध्ये डास बिलकुल येत नाही. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे जे स्किन डिसीज आहेत, त्वचाचे रोग आहेत, ते सगळे ठीक होतात. आणि आपण बघतो की खेड्यामध्ये गोबर जे आहे, शेण आहे, शेणाने आपलं घर सारवायचो. तर शेण हे जे आहे सगळ्यात बेस्ट अँटीसेप्टिक आहे. तर एवढे सारे उपयोग आहेत या गोबरचे, शेणाचे. तर आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे गाय भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे. त्याचमुळे त्यांचं नाव पण आहे गोविंद.